याच संदर्भात आता संजय राऊत आणि या ठिकाणी थोरात यांची प्रतिक्रिया समोर येते, आपण पाहूयात. महाराष्ट्र लुटणाऱ्या दगाबाज या सरकारला पाठीशी घालत आहेत. त्याच्यामुळे लोकांसमोर जाऊन आंदोलनाच्या माध्यमातून जागृती करणं हा आमच्याकडे एकमेव पर्याय आहे. शिवसेनेतर्फे महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यामध्ये या घोटाळेबाज सरकारविरुद्ध आंदोलन होईल. जिल्हा स्तरावर स्वतः मुंबईमध्ये उद्धव ठाकरे दादर परिसरामध्ये आंदोलनात सहभागी होते. निवडणूक आयोगामध्ये किंवा मतपत्रिकेसंदर्भात किंवा निवडणूक पद्धतीमध्ये इतके घोटाळे आहेत की मोदी, शहा, फडणवीस यांच्यासारखे लोक संपूर्ण निवडणूक ही पैशाच्या आणि सत्तेच्या बळावरती चोरतात, हायजॅक करतात आणि त्या पद्धतीचे एजंट त्यांनी निर्माण केलेले आहेत. माननीय राहुलजींनी जी मांडणी केलेली आहे ती मांडणीचा विचार करता अत्यंत गांभीर्याने सर्वांनी घेणं गरजेचं आहे. जो लोकशाहीवादी असेल त्या प्रत्येक नागरिकानं घेणं आवश्यक आहे. आज मोर्चा आहे तो निवडणूक आयोगावर मोर्चा आहे. मला असं वाटतं की हा काय एका पक्षाचा विषय नाही, तर हा लोकशाहीचा विषय आहे, आपल्या राज्यघटनेचा हा विषय आहे. आज राज्यभर या ठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन, कलंकित मंत्र्यांविरोधात आंदोलन केलं जाणार आहे. तर दुसरीकडे दिल्लीमध्ये सुद्धा निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर इंडिया आघाडीचा या ठिकाणी मोर्चा हा काढण्यात येणार आहे. आज विरोधक या ठिकाणी आक्रमक पाहायला मिळतील, तर सत्ताधाऱ्यांचं या आंदोलनाकडे आज संपूर्ण लक्ष असेल. आज ठाकरेंचं मुंबईमध्ये तर इंडियाचं दिल्लीमध्ये आंदोलन हे पाहायला मिळणार आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.